आता प्रेशर तर असणारच कारण वर्ल्ड कप आहे. इंडिया पाकिस्तान पहिल्यापासूनच एक रायव्हलरी गेम आहे. ॲक्च्युली सगळ्यांचीच नजरा त्या गेमवरती असतात आणि इंटेन्सिटी खूपच हाय असते. प्लेयर्ससाठी पण थोडंसं चॅलेंजिंग होतं. स्टेडियमचा जो काही क्राऊड असतो, जो आवाज असतो, तो सगळा त्याच्यामध्ये फोकस करून खेळणं, सो ते थोडंसं डिफिकल्ट असतं. की आपण एक रेकॉर्ड मेंटेन केलंय, आपण हरत नाही पाकिस्तान अगेन्स्ट. तर आपण ते मेंटेन करण्यामध्ये सर्वच आपले प्लेयर्स खूप छान आहेत. आवडता प्लेयर तर इंडियामध्ये सर्वच आपले आवडचे. स्पेसिफिक बोलला तर एक्स्ट्राऑर्डिनरी वाटतो मला सूर्या. आय मीन कम्प्लीट T20 बॅट्समन आहे, सगळीकडे खेळतो. 360 प्लेअर म्हणूनच म्हणतात त्याला. सो आय थिंक त्याच्यासाठीच तो फेवरेट प्लेअर आहे सध्या. मला वाटतं ही आपलीच मॅच आहे. हाय हॅलो नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. उद्या म्हणजे 15 फेब्रुवारीला इंडिया वर्सेस पाकिस्तान हा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. याच महासंग्रामाच्या निमित्ताने क्रिकेट प्रेमींकडून त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या अपेक्षा त्यांच्या प्लेअर कडून काय आहेत, हे आज आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत. आता आपल्या सोबत क्रिकेट प्लेअर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. उद्या इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, एकंदरीत माहोल काय असतो, क्रेज काय असते? क्रेज तर दरवेळेला असते, बट यावेळेला थोडी वन साइड असणार आहे मोस्ट ऑफ द म्हणजे सिनारिओ बघता, कारण की सगळे चॅम्पियन्स ट्रॉफी वगैरे पासून जेव्हापासून इंडियाने वन साइडच खेळलेत. सो हार्डली फक्त एक जरा नवीन तो उस्मान तारिक बद्दल थोडस हे आहे. बघूया काय होतं. लहानपणापासून ते आतापर्यंत इंडिया पाकिस्तान ही क्रेज एक वेगळाच अनुभव असतो. जो एंडिंगचा जो पिरियड असतो, जो अटीतटीचा सामना म्हटला जातो, त्याला काय सांगाल, त्याच्याबद्दल काय सांगाल? बेस्ट बेस्ट इलेक्ट्रिफाईंग सीन हे असतात, फुल एकदम सीन्स. म्हणजे जाम थ्रिलिंग असते मोस्ट ऑफ द टाइम्स. जसं लास्ट टाइम कोहलीने जेव्हा मारलेलं, किंवा त्या अगोदर जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलेलो किंवा बॉल आउट झालेला, लाईक थ्रिलिंग सीन्स असतात. सो खूप मजा येते. त्या टीम मधला तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे? करंट टीम आता हा. सूर्या. काय त्याची सांगाल त्याच्याबद्दल? सूर्याची बॅटिंग खूप खूप मस्त आवडते मला. इंडिया पाकिस्तान पहिल्यापासूनच एक रायव्हलरी गेम आहे. सो तो खूपच इंटरेस्टिंग असतो दोन्ही साईडनी. ॲक्च्युली सगळ्यांचीच नजरा त्या गेमवरती असतात आणि इंटेन्सिटी खूपच हाय असते. प्लेयर्ससाठी पण थोडंसं चॅलेंजिंग होतं. स्टेडियमचा जो काही क्राऊड असतो, जो आवाज असतो, तो सगळा त्याच्यामध्ये फोकस करून खेळणं, सो ते थोडंसं डिफिकल्ट असतं. बट आपण बघतोय की इंडियाची टीम ऑलवेज डॉमिनेट करते इंडिया पाकिस्तान गेम खूप टाईमपासून. सो चांगलं वाटतं बघायला. तर होपफुली इंडियानी जिंकावं हेच प्रत्येक इंडियनला वाटतं. लहानपणापासूनच इंडिया पाकिस्तान ही खूप अटीतटीचा सामना असतो आणि खूप इमोशनल सामना असतो. सो गेल्या काही वर्षांपासून आम्ही खूप वन साइड मॅचेस होतात इंडिया आणि पाकिस्तानच्या. सो आम्ही तेच होप करतोय परत तेच होईल. बट अगेन T20 गेम आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही. जो चांगला खेळ त्या दिवशी त्याचा डे असेल तो होईल. पण वी आर फेअरली कॉन्फिडंट की इंडिया टीम विल कम आउट ऑन टॉप. फेवरेट प्लेअर? सध्याच्या टीम मध्ये सूर्यकुमार यादव. बघायला गेलं तर वर्ल्ड कपमध्ये बरेचसे आश्चर्य रिझल्ट्स येत आहेत. जसं झिम्बाब्वेनी ऑस्ट्रेलियाला हरवलं, तसंच भले आपलं जे कॉम्पिटिशन आहे वर्ल्ड कपमध्ये आपण खूप सर्वश्रेष्ठ आहोत, तरी मला असं वाटतं की हलक्यात घेता कामा नये. कारण आपण खेळत नाही रेग्युलरली त्यांच्यासोबत. त्यांचे बॉलर्सही नवीन आहेत, आपलेही बॅटर्स, आणि एकमेकांसोबत एवढा एक्सपिरियन्स न असता मला वाटतं जे 3 ते 3.5 तासामध्ये चांगलं करतील त्या गेमच्या पिरियडमध्ये ते ते जिंकतील. करंटली आय एम वॉचिंग आउट फॉर सूर्यकुमार यादव ॲज त्यांनी जी इनिंग खेळली आता US समोर. सो त्याच्यामुळे लाईक खूपच एक्सपेक्टेशन्स आहेत. ॲक्च्युली सगळ्याच प्लेयर्सकडून आहेत. एव्हरी प्लेयर लाईक टचमध्ये कधीही येऊ शकतो. सो सगळेच प्लेयर चांगले आहेत तसं. बट मोस्ट पर्टिक्युलरली आय थिंक आय वॉच फॉर सूर्यकुमार यादव. टफ आता प्रेशर तर असणारच कारण वर्ल्ड कप आहे. आणि जसं आपलं भारतीय एक्सपेक्टेशन्स पण असतात. आपलं एक एक असं आहे की आपण एक रेकॉर्ड मेंटेन केलं आहे, आपण हरत नाही पाकिस्तान अगेन्स्ट. तर आपण ते मेंटेन करण्यामध्ये सर्वच आपले प्लेयर्स खूप छान आहेत. तसं तर सर्व फॉर्ममध्ये आहेत आणि मला वाटतं ही आपलीच मॅच आहे आणि बऱ्यापैकी आवडता प्लेयर तर इंडियामध्ये सर्वच आपले आवडचे. स्पेसिफिक बोलला तर
एक्स्ट्रॉर्डनरी वाटतो मला सूर्या ज्या प्रकारे तो शॉट्स खेळतो आणि ज्या प्रकारे तो घेऊन जातो थ्रूआउट द गेम. जसं त्याने USA अगेन्स्ट सांभाळली आपली इनिंग बॅटिंगच्या वेळी. उद्या कंडिशन्सवरती मला असं वाटतंय की जर बॉलिंग कंडिशन्स असतील तर मला लोअर मिडल ऑर्डरचे प्लेयर्स जे आहेत जसं रिंकू सिंग झाला, तिलक वर्मा झाला, ते त्यांचं योगदान मला वाटतं खूप महत्त्वाचं असणार आणि ते बहुतेक निखरून येतील. आणि बॉलिंगमध्ये आपले आहेत वरुण चक्रवर्ती. मला वाटतं ते एक्सेप्शनल आहेत, एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट आहे. तर ते खूप महत्त्वाचं ठरेल. Hello, my name is Dr. Khyati Sailesh Sahani, and I'm the sports physiotherapist with the TMC team. The cricket season is on, and we have the famous India versus Pakistan match that's going to be held tomorrow. The excitement and the craze for which is extremely high. So, right from childhood, we've been seeing that every house, every street has some new energy levels for this match. I'm really excited for it. And as far as for my favorite player, I think Suryakumar would be it because the way he bats just wins the hearts.